तर पब्लिक दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, पुण्याला जायची वेळ झाली. बॅग भरून आपले निघालो. कोल्हापुरातनं बाहेर पडताना नको वाटाल तर कशाला उगाच निघालोय. हे आमच्या गब्बर साहेबांचं घर आहे बघा. साहेब लगेच आलेत, चला म्हणलेत. कारण नशीब जरा गांडू होतं, पुढे जरा बारीक पाऊस चालू झालता म्हणून थांबूया म्हणलं. बारीक पाऊस होता. भाऊ म्हटलं चला आता काय होते एवढ्या पावसानं आपल्याला, म्हणून बाहेर पडलो. कराडात आलो. कराडात हे ढेबेवाडी पाट आहे बघा, तिथे एक कृष्णा इडली सेंटर आहे. इथे एक नंबर नाश्ता मिळतोय. भावानं आपल्या डोसा घेतला होता आणि मी मेंदू वडा. नाश्ता करून निघालो तर अंगातला सिव्हिल इंजिनियर जागा झाला. तिथं काम चालू होतं. थोड्या वेळानं ट्रॅफिक लागलं थोडंफार, पण आपली टू व्हीलर असल्यामुळे एका साईडने निघते हो. पुढे साताऱ्याच्या अलीकडे हे हॉटेल राजमार्ग आहे बघा. गरम गरम वड्याचा वास येत होता म्हणून म्हटलं गब्बरला एक वडा तर घेऊया म्हटलं दोघात. क्वालिटी होता. नंतर टनेलमध्ये आल्यावर जरा वाटलं आलोय थोडंफार जवळ आपण पुण्याच्या. भावाला जरा अंग दुखाल तर लई. भाऊ स्ट्रेचिंग करायला आपलं. आता जरा बरं वाटलं म्हणलं मी गाडी घेतो म्हणलं. साहेबांनी मागं बसवलं. साहेबांनी मग भूक लागली ती, मग हॉटेल जगदमला थांबलो. तिथं बिर्याणीची ऑर्डर दिली. बिर्याणी यायला 1 तास लागला. वैताग आला तिथं बसून बसून. आता इथं नवीन कात्रज टनेलच्या इथं आल्यावर म्हटलं आलोय आपण पुण्यातच आलोय. भावाला सोडलं ते या घरी. येतो म्हटलं, मला पण जायचं होतं पुढं आपल्या रूमवर. मी आपलं एकटा बाहेर पडलो तिथनं रूमवर येण्यासाठी. हेल्मेट घालून प्रवास केलता. डोक्यात काय चावलं तर काही कळना झालं. शेवटी पोहोचलो आणि आजचा ब्लॉग इथं संपूया.